नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन कपल. तर सगळ्यांना बिलेटेड हॅपी न्यू इयर. 31च्या दिवशी मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर केलं होतं. माझा प्लॅन होता की 1 तारखेला पण व्लॉग शूट करायचा, पण तसं काही झालं नाही. का नाही झालं तुम्ही टायटल बघून सगळ्यांनी क्लिक केलं असेल तर हो, ते मी सांगतो काय झालं आणि कसं झालं. तर झालं असं, मी 31ला कल्याणला गेलो होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. आणि फर्स्टला माझ्या पप्पांचा वाढदिवस असतो, तर आम्ही तो पण सेलिब्रेट करणार होतो. 31च्या दिवशी जेव्हा माझ्या पप्पांचा आम्ही छोटासा केक आणला होता, तर केक कटिंगचं सेलिब्रेशन आम्ही केला आणि तेवढ्यात म्हणजे झालं. आणि मी झोपणार होतो कारण म्हणजे नेक्स्ट डे शिफ्ट होती 9 वाजताची. आणि त्याच्यामध्ये कृतिका सारखी आत बाहेर करत होती. तर मी कृतिकाला बोललो काय झालं का, तर ती बोलते की तिच्या पोट म्हणजे माझे सिस्टर इन लॉ. तुम्हाला जर नवीन असाल तर मी कशाबद्दल बोलतोय तर ठीक आहे, ते पण सांगतो. माझा भाऊ जितू आणि त्याची वाईफ जान्हवी. तुम्ही ओटभरणीचा व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन तो पहिले बघा. तर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पहिले सांगून ठेवलेलं की ट्विन्स बेबी होते. तर पेन व्हायला लागलं आणि रात्रीचे ऑलमोस्ट 12:30 आले. तुम्हाला माहिती 12 नंतर खूप धागड म्हणजे एकदम धिंगाणा झाला होता रोडवरती. लोक फायरवर्क करत होते, ओरडत होते, काही जण ड्रिंक करून पण असतात. आणि त्याच्यामध्ये आम्हाला तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं आणि तिकडे रिक्षा नव्हती यार. समाव मला म्हणजे 2-3 रिक्षाला थांबायचा प्रयत्न, कोण थांबायला रेडीच नव्हतं. पण समाव एक रिक्षावाला थांबला आणि आम्ही तिला म्हणजे मी नंतर गेलो बाईकनी, पण कृतिका माझी बहीण बाय आणि ती आमच्या इथे हॉस्पिटल वैष्णवी हॉस्पिटल कल्याणचे जे असते त्यांना माहिती असेल, म्हणजे ते प्रेग्नन्सी डिलिव्हरीसाठी खूप स्पेशलिस्ट आहेत आय थिंक. सो ते म्हणजे माझ्या बहिणीचं पण तिकडेच झालं होतं, तर माझी सिस्टर इन लॉचं पण तिथेच रजिस्टर केलं होतं. तर अराउंड काहीतरी 1:30 वाजता बेबी गर्ल आणि बेबी बॉय दोघांचा बर्थ झाला. म्हणजे जी पहिली आली ती बेबी गर्ल होती, नंतर बेबी बॉय आला. आणि थँक्यू सो मच तुम्ही ज्यांनी हे असे खूप सारे विशेस दिले होते की लवकर बेबी होईल. तर मी मला ऍक्च्युली डिस्क्लोज नव्हतं करायचं, पण मी म्हणलं की यार आपली फॅमिली तर सांगितलं पाहिजे. बघा मी काय व्हिडिओ शूट नाही केला, पण माझा हा सांगण्याचा उद्देश काहीतरी वेगळा आहे. कारण की त्या 1 तारखेमध्ये ना आम्ही म्हणजे एकदम टेरिफाईंग नाही बोलता येणार, पण एकदम माझ्यासाठी तो माझ्या लाईफचा सगळ्यात म्हणजे वेगळा अनुभव होता. म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी लहानाचा मोठा म्हणजे खूप साऱ्या माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी पडल्यात, अशा नाहीत. म्हणजे मोठा भाऊ म्हणून, नंतर मोठा हे ऍक्च्युली हे जे एल्डर असतं ना, म्हणजे मोठा मुलगा असतं ना, हे खरंच खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कधी मला ना कधी खूप टेन्शन येतं यार, आता याच्या पुढे मी कसं करणार आहे. पण ठीक आहे समर्थ आहेत आणि माझी बायको आहे कृतिका, तिच्यामुळे सगळं होऊन जातं यार. तर झालं असं की त्यांचं अराउंड 1:30ला, मी टायमिंग मागे पुढे होऊ शकतो, 1:30ला ते दोघं बॉर्न झाले. बेबी जी गर्ल होती ना तिचा वेट होता अराउंड 220 kg, 2.20 kg. आणि बेबी बॉयचा काहीतरी अराउंड 1.54 की 56 काहीतरी होता. म्हणजे पेपर नाही येतो ऍक्च्युली. तर झालं असं ना, डिलिव्हरी झाली आणि डॉक्टर असं बोलायला लागला की म्हणजे ती डॉक्टर ऍक्च्युली नर्स बोलली की ते वीक आहेत आणि त्यांना ना त्या काचीमध्ये ठेवलेलं. मी फर्स्ट टाइम काचीमध्ये मला समजलं ना काचीमध्ये काय ठेवतात, नंतर काय ते रेसच्या आतमध्ये ठेवतात ते. कारण की जेव्हा अंडरवेट असतं तर ते थोडंसं इन्फेक्शनची म्हणजे थोडंसं हे असतं ना, टेन्शन असतं. पण ते दोघं एक ट्विन्स आहेत, तर म्हणून दोघांना ठेवायला सांगितलं. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं वैष्णवी हॉस्पिटलवाल्याने की तुम्ही मूव्ह करू शकताय ना, समोरच एक हॉस्पिटल आहे चाइल्ड केअरचं, तर यशोनंदन करून माहिती असेल बरं. म्हणजे कल्याणचे त्यांना माहिती असेल, बाकीचे नसेल माहीत, पण कल्याणचे त्यांना माहिती आहे. यशोनंदन करून हॉस्पिटल आहे. आम्ही तिकडे त्यांना मूव्ह केलं, जवळ होतं म्हणजे 5 मिनिटाचं अंतर होतं. आणि जसं आम्ही तिकडे मूव्ह केलं ना, तसं त्यांनी आम्हाला काय सांगितलं की बघा थोडीशी जी कंडिशन आहे ना थोडीशी वीक आहे. कारण की थोडंसं असतं ना न्यूबॉर्न बेबीचं थोडं विकनेस असतं त्यांच्यामध्ये. तर त्यांनी पहिले तर आम्हाला खूप म्हणजे ऍक्च्युली खरंच खूप टेन्शन दिलं होतं. तेव्हा तर खूप डोकं ब्लँक झालं होतं मला काय सुचत नव्हतं. आणि जेव्हा यशवंत हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो, त्या दोघांना ठेवलं, ऑक्सिजनवर ठेवलं होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की लवकर डिसिजन घ्या, कारण की ह्यांचं जे कॉस्ट आहे, मी कॉस्ट सांगतो तुम्हाला, पर बेबी 15,000 रुपीज पर डे इंटू 2, म्हणजे 2 बेबी होतात, 30,000 रुपीज. अजून त्याचं वेगळं खर्च जे चेकअप, ब्लड टेस्ट आणि ते सगळं होणार, त्याचा वेगळा अराउंड 36,000 पर डे अराउंड होईल. आणि आम्ही त्यांना विचारलं म्हणजे किती दिवस ठेवायला लागला अराउंड, तर ते बोललं 10-12, ते सांगता नाही येतं आम्हाला.
तर आता माझं असं झालं यार, मी मम्मीला फोन केला, तर करायचं काय. मग मम्मी नव्हती आलेली, कारण की मी, कृतिका आणि बाय फक्त 3 जण होतो बाहेर. आणि नंतर माझा भाऊ आला, थोडा लेट आला. तो ऍक्च्युली तो नाईट शिफ्ट करतो, तर तो थोडा लेट आला. आणि मग त्याच्यावर मम्मी मला बोलते तू आता डिसिजन काय करायचं. आता मी डिसिजन घेणार म्हणजे ऍक्च्युली कसं त्यांच्या पण बरोबर आहे. मम्मी पप्पा तर यार नाही आता त्यांना एवढं होत, तर मम्मी बोलली तू घे. आता मी कृतिकाला बोललो बघ आता इंटू 10 कर किंवा इंटू 15 कर, किती होतात 35,000 रुपीज इंटू करा 10-15, 3-3.5 लाख 4-5 लाख रुपये होऊन जातील. तसेच त्यांनी मला अप्रॉक्सिमेट सांगितलं असं एवढी एवढी व्हॅल्यू होणार. तर मी मम्मीला बोललो काय करू. आणि झालं कसं माहिती का, मला कोणीतरी सांगितलं की वाडियामध्ये नेऊ शकतात. वाडियामध्ये काहीतरी सेमी गव्हर्नमेंट आहे, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट, मला तेवढी आयडिया नाही, कधी गेलो नाही. तर पण इकडनं कल्याणवरून वाडियामध्ये न्यूबॉर्न बेबी, त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन असं सगळं सांगितलं. माझ्या डोक्यात काय सांगितलं ते तेवढं मी रिस्क नाही घेऊ शकत त्यांना तिकडे घेऊन जायचं, ते माझ्याकडे होणार पण नाही. मी कृतिका बोललो राहून दे, त्यांना इथेच ऍडमिट होऊन दे, जे खर्च होईल ते आपण बघू, जे मागे पुढे होईल ते आपण बघू. कृतिका पण बोलली ठीक आहे. मग ऍक्च्युली झालं काय माहिती, आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये होतो ना वैष्णवीमध्ये, तिकडे मला एक छोट म्हणजे नर्स ते काम करत ना, ती एक ओल्ड लेडी होती. ती कृतिकाला बोलली तर तुमची ओळखी असेल ना, तर ना उल्हासनगरला सेंट्रल हॉस्पिटल आहे, तिकडे NICU आहे आणि हे सगळ्या फॅसिलिटीज आहेत गव्हर्नमेंटच्या. तर कृतिका बोलली एकदा ट्राय करून बघू ना, जर एवढा खर्च करण्यापेक्षा जर आपलं काम होत असेल स्वस्तामध्ये तर काय प्रॉब्लेम आहे. मला ऍक्च्युली तेव्हा पण माझं खरं सांगू ना, माझं बिलकुल पण म्हणणं होतं की शिफ्ट करू त्यांना तिकडनं, कारण कल्याणबरोबर उल्हासनगरला न्यायचं ऑक्सिजनवरती. तर एक तर ते जस्ट बॉर्न झाले आणि ते मला जे यशवंत रोडला माझं एवढं डोकं खात होते ना की सर तुम्ही अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये तुम्ही प्लीज डिसिजन घ्या आणि मूव्ह करा, नाही तर इथे ठेवलं तर इथे कंटिन्यू करावं लागेल. मग कृतिकाला बोललो काय करायचं, मला काही समजत नाही, मला काही सुचत नव्हतं. मग मी कृतिका आणि माझ्या बहिणीला विचारलं काय करायचं. मग मला एक कोणतरी सांगितलं मुंब्र्याला पण एक हॉस्पिटल, कळवायला पण एक हॉस्पिटल आहे, तिकडे पण जाऊ शकता, पण तिथे बेड नसतील तर ते घेणार नाही. मग मी आता कृतिकाला बोललो ह्यांना सांग यशवंतवाल्यांना थोड्या वेळासाठी 1-2 तासासाठी ठेवायला, जे पण चार्जेस असतील ते आपण देऊ. आणि झालं की त्याच्यामध्ये ना आम्हाला एक म्हणजे न्यूबॉर्न बेबीज होते, त्यांची मम्मी आम्हाला भेटली आणि ती कृतिकाला बोलली माझ्या बेबीना 15 दिवसापासून इथे ठेवलंय, 15 दिवसापासून. म्हणजे विचार करा, प्रायव्हेट हॉस्पिटलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं काहीच नसतं बाय, पैसा कमाना तर पैसा कमाना, बाकी किसका जान जाय नाही. ते मी हॉस्पिटलबद्दल तर भरपूर वेळा बोलून झालंय आणि मला खरं हॉस्पिटलचा विश्वासच नाही राहिला. मग झालं असं मी अराउंड 4:30 वाजता ना, त्या वेळामध्ये खूप वेळ गेला आमचा, मागे पुढे विचार, ह्याला फोन कर त्याला फोन कर ह्याला, म्हणजे बऱ्याच जणांच्या मोठ्यांचा पण आम्ही सल्ला घेतला की काय करायचं. मग एटलाच ना मी, माझी वाईफ आणि माझी बहीण आम्ही उल्हासनगरला डायरेक्टली गेलो. आणि हॉस्पिटल ऍक्च्युली खरं खूप मोठं, मला पहिले कधी माहितीच नव्हतं की उल्हासनगरला एवढं मोठं हॉस्पिटल आहे. आणि म्हणजे चाकाचाक भरलेलं असतं ते, आणि खरंच खूप चांगली लोक येतात. मला खरं सिरियसली मला माहिती, मी एवढी वर्ष कल्याण राहिलो पण मलाच नाही माहिती एवढं मोठं हॉस्पिटल आहे तिकडे. गेलो आणि मग त्यांनी आम्हाला लिहून दिलं होतं चिठ्ठीवरती की असं असं आहे, पण त्याच्यावरती ते काय असं ते डॉक्टर लँग्वेजमध्ये लिहितात ना, का ते व्हेंटिलेटर ऑक्सिजन लिहिलं मला कळालंच नाही. म्हणजे आम्ही त्यांना दाखवलं आणि रिक्वेस्ट केली की आमचे बेबीज जस्ट बॉर्न झालेत आणि मम्मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि आम्हाला तिकडे शिफ्ट करायचंय त्या बेबीजला इकडे. पर ते खूप नाटकी करत होते, नाही जमणार नाही होणार, इकडे आमच्याकडे ती फॅसिलिटी नाही. फॅसिलिटी सगळी होती त्यांच्याकडे व्हेंटिलेटर ऑक्सिजन सगळं अवेलेबल, पण काय घ्यायचं नाही ना. तर ते अडून बसलेले. कृतिकाने माझ्या बहिणीने खूप रिक्वेस्ट केला, नाहीच ऐकलं. मग आम्ही परत आलो. अरे येता आता आम्हाला ऑलमोस्ट 5:30 झाले होते. आता बोललो आता यार हे तर खूप जास्त लेट व्हायला लागलं, तर करायचं काय यार. तर मी बोललो कृतिकाला जाऊ दे, वरून हे सगळं नको करूया, आपण आहे तिथेच राहून दे, होतील ते रिकवर. कृतिका बोलले नको आपण तरी पण एकदा ट्राय करू. मला कृतिका ना एकदम ती खूप पॉझिटिव्ह असते आणि मी सारा दुनिया हर सिच्युएशन मध्ये नेगेटिव्हच विचार करतो की असं नाही तसं नाही. मी खरं या सगळ्या सिच्युएशन नेगेटिव्ह होतो. मला खरंच समर्थक माझी वाईफ अशी मिळाली मला यार, खरंच म्हणजे मी तिच्याबद्दल जेवढी तारीफ करू ना तेवढी कमीच आहे. कारण आज ह्या सिच्युएशन मध्ये तिची सगळ्यांनी तारीफ केली आणि लिटरली तिची तारीफ करतो मी नंतर. ती व्हिडिओ बघेल तर बोले अरे मला नवरा तारीफ करणार. झालं असं की मग आम्ही काय केलं माहिती का, आम्ही ठरवलं की आमचे एक ओळखीचे पॉलिटिशियन होते, तर त्यांना आम्ही फोन लावला, त्यांना सांगितलं असं असं सिच्युएशन आहे, तिथे हॉस्पिटलमध्ये आम्हाला घेत नाही. आम्ही जर इकडनं कलवायला गेलो आणि तिकडे पण नाही बोललं तर प्रॉब्लेम होऊन जाईल, किंवा आम्ही वाडियाला गेलो तिथे बेड्स नसतील तरी प्रॉब्लेम होईल. आणि उल्हासनगरला बेड्स अवेलेबल होते.
फक्त ती थोडीशी नाटकी करत होती, कारण की तिथे डिलिव्हरी झाली नव्हती ना, डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाली होती. तर आम्ही काय विचार केला, चला ठीक आहे आता आपण एक काम करू, आता आपण फोनच लावू. फोन लावला, थोडीशी मचमच झाली आमची आणि आम्ही कसं तरी म्हणजे मी त्या बेबीला ऍक्च्युली अजूनपर्यंत मी बघितलं, कारण मला खूप भीती वाटते. मी एवढ्या छोट्या बेबी लोकांना बघून ना मला एकदम थोडा मला पोटामध्ये ते गोळा टाईप येतो यार, तर नाही बघितलं मी अजून त्यांना. झालं असं की कृतिका आणि माझी बहीण ॲम्ब्युलन्समध्ये बसून त्यांना उल्हासनगरला घेऊन मी मध्ये नंतर बाईकने आलो मागून त्याच्या, कारण मला एकदम भीती वाटत होती. मी त्यांना बघितलंच नाही, मी लांबूनच बोललो की मी लांबूनच बघतो. घेऊन गेले, कसं त्यांचं झाली बाबा, एकदाची एंट्री झाली आणि डॉक्टरने ट्रीटमेंट चालू, त्यांना ऑक्सिजन थोड्या वेळासाठी दिलं. ते डॉक्टर बोलले दे आर नॉर्मल, काही प्रॉब्लेम नाही, असं एवढी घाबरण्याची गोष्ट नाहीये. जस्ट काय न्यूबॉर्न बेबीज असं अंडरवेअरचं थोडं टेन्शन असतं ना, लंग्स डेव्हलप व्हायला थोडंसं हे प्रॉब्लेम होतो. तर आणि पण ह्याच्यामध्ये एक मोठा सीन झाला, आम्ही त्यांना तिकडे नेलं तर ठीक आहे, पण त्यांची मम्मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच होती. तर तिकडे त्यांचं आमचं हे मचमच व्हायला लागलं की हिची मम्मी कुठे, मम्मीला घेऊन या. अरे मम्मीची आता जस्ट डिलिव्हरी झाली, मम्मीला कसं आणणार तिकडे यार, कारण आताच टाके पडले, त्याचे सीझर झालेले, त्याच्यामध्ये कुठे त्याला घेऊन येणार आहे. मग आता त्या बेबींबरोबर राहणार कोण, बेबी बरोबर एक जण कोण ना कोण पाहिजे. आता करायचं काय. मग फायनली मम्मीला फोन केला आणि मग मम्मी आली उल्हासनगरला. आणि मग 3 दिवस मम्मी त्या बेबींबरोबर होती, 3 दिवस कंटिन्यूस. म्हणजे घरी आली पण आम्ही फक्त टिफिन घेऊन जायचो, तिला जेवायला द्यायचो. आणि ती पावडरचं म्हणजे इनिशियल त्यांनी सांगितलं की आता मम्मी तर नाही, तर ते पावडरचं दूध येतं, ते पावडरचं दूध 3 दिवस त्यांना कंटिन्यूस दिलं. आणि मी 4थ्या दिवशी जेव्हा गेलो होतो ना, म्हणजे मम्मीला मी जायचो रोज, पण यार तिची पण मला हालत बघवतच नाही. म्हणजे ती एक तर माझी आई ना, तिला किती समजून जरा दुनियाभरचं टेन्शन नको घेत जाऊ. पण ऐका, तुम्ही कमेंट करून सांगा तिला, जरा वाचते कमेंट ती, की नको एवढं टेन्शन, एकदम बिचारी सुकली, तिला बोललं हे सगळं नको करत आहे, तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करणार आहे. मी आणि कृतिका खूप बोलतो, पण ती ऐकतच नाही. 3 दिवस ती बाई मतलब पूर्ण ज्वेलरी, तिच्या गळ्यातली ज्वेलरी सगळं काढलेलं. आणि आतमध्ये ती म्हणजे दर 2-2 तासामध्ये त्यांना दूध भरवायला जायची, 2-2 तास. 3 दिवस ती बाई कशी, म्हणजे लिटरली तिला साडी तिची काढायला लागायची, ते गाऊन द्यायचे, ते गाऊन ती कॅप घालून ती आतमध्ये जायची. म्हणजे तिने 3 दिवस काय, तिला जेवण पण दिलं, ते जेवायची पण नाही, मला भूकच नाही. आणि मग 4थ्या दिवशी असं झालं, ते त्या नर्स लोकांना खूप भांडण करायला लागलं, या पोरांना डिस्चार्ज द्या, याची आई येत नाही. अरे बोललो, अरे मॅडम आम्ही तिला आईला घेऊन येणार, पण तिचं सीझर झालं, टाके तर थोडे चुकून दे. मग फायनली 4th डेला आम्ही, माझी जी सिस्टर इन लॉ, तिला मूव्ह केलं तिथे उल्हासनगरला. आणि हो, आता बेबी खूप म्हणजे मस्त आहेत बेबी. आणि बेबी जे NICU असतं ना, जिथे ते रेस देतात, ते तिकडनं त्यांना मूव्ह करून जनरल वॉर्डमध्ये आलं. पण ते सलाईन सर एक ठेवलंय, ते थोडंसं भीती वाटते, पण थोड्या दिवसांनी 2-3 दिवसांनी डिस्चार्ज मिळेल त्यांना. तर मला फक्त एकच सांगायचंय, आपण ना, म्हणजे माझ्यासारखी लोक, सॉरी मी माझ्यावरतीच घेतो, मी तुम्हाला नाही बोलत आहे, मला असं वाटतं ना की सगळ्या गोष्टी ना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच केल्या पाहिजे, ते लोक तिकडे चांगले डॉक्टर. पण असं काही नसतं, ऍक्च्युली गव्हर्नमेंट हॉस्पिटल खूप चांगलं आहे. म्हणजे विचार करा, तिथे एवढे डिलिव्हरीज होतात ना, मी 1 हफ्त्यापासून त्या हॉस्पिटलला एवढ्या बायका येतात ना बाबा, म्हणजे एवढे फास्ट डिलिव्हरी करतात ना, जसे कसं लिटरली म्हणजे एवढे फास्ट डॉक्टरनी बघितले, डिलिव्हरी करतात, बेड हा इथे घ्या, हा बेड घ्या, तो बेड घ्या. आणि सगळ्या फॅसिलिटीज आहे ना, A to Z. मी लिटरली सॉरी टू से, उल्हासनगरमध्ये सगळ्यात श्रीमंत माणसं राहतात, जे सिंधी कम्युनिटी तुम्हाला माहिती आहे, ते खूप रिच आहे. ऍक्च्युली ऑडी BMW गाड्या मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या खाली बघितल्या, लोक येऊन ऍडमिट होतात तिकडे. मी बोलला यार आम्ही कधी या फॅसिलिटी घेतल्याच नाही. खरंच म्हणजे माझं असं म्हणणं आहे, अरे आपल्याला गव्हर्नमेंट फॅसिलिटी देते आणि आपण हे घेत नाही. आपलं खरं सॉरी, माझे पण हे सोचले होते की बाय नाही जायचं, बाय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळं बरोबर नाही, असं नसतं यार. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खूप फॅसिलिटी असतात. बाकी थँक्यू सो मच फॉर यू ऑल, म्हणजे हे खूप सारे तुम्ही विशेष दिले होते आम्ही पहिल्यापासूनच. आणि आता बेबी खूप म्हणजे एकदम हेल्दी आहे, 2-3 दिवसांना डिस्चार्ज होईल. मी याच्यामध्ये सॉरी, मी तुम्हाला बोलले, प्रॉमिस केलं की 3 दिवस 4 दिवस कंटिन्यूस ब्लॉग करेल, ते काय माझ्याकडनं सध्या तरी होणार नाही. सध्या आमचं जो मेन फोकस आहे, बेबी डिस्चार्ज होऊन घरी येऊन दे. आणि आफ्टर दॅट माझी सगळ्यात जास्त तर माझी मम्मी खुश आहे, काय माहिती का, एकदम ती 7व्या आसमानावरती आहे. म्हणजे तिला भूक ताण काहीच नाही, जबरदस्ती आम्ही तिला जेवायला देतो, खा बोलू का. आणि ह्याच्यामध्ये ना कृतिका एकटी 1 मॅन, म्हणजे आणि माझ्या बहिणीचं ना झालं काय होतं, माझ्या बहिणीला नेक्स्ट डे ऑफिसला, कारण ती ऑन पेपर होती, म्हणजे रेजिग्नेशन टाकलं, ती न्यू कंपनी जॉईन करायची होती. तर ती बिचारी पण त्या दिवशी थांबून थकून कशी ऑफिसला गेली. कृतिकाने सगळं घरचं जेवण,
मग तिकडे जाऊन परत जेवण देणं, माझं पण ऑफिस होतं ते माझं. आता मी खूप 15 दिवस ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये, तर ते त्याच्यामध्ये माझं आजार पण गेला, त्याच्यानंतर मी गावी गेलो आणि मला सुट्टी घेणं थोडं मुश्किल होतं. तरी पण आम्ही कसं ना कसं मॅनेज, संध्याकाळी रात्री जायचो, डबा देऊन यायचो, थांबायचो. मम्मीचा चेहराच बघवत नव्हतं मला. आणि त्या दिवशी कृतिकाने कसं कसं तिला, तिची मैत्रीण आहे नम्रता करून, उल्हासनगर राहते, तिच्याकडे थँक्यू सो मच नम्रता यार, माझ्यासाठी आता तुला काय सांगू, माझ्याकडे वर्ड्स नाही. माझ्या मम्मीने ऍक्च्युली तिकडेच त्यांच्या घरीच आंघोळ केली आणि नाश्ता वाश्ता दिला. तिला ऍक्च्युली कल्याणला यायला जमलं नसतं, खूप वेळ जातो ना जायला येण्यामध्ये. तर थँक्यू सो मच, ज्यांनी मदत केली यार, खूप खूप थँक्यू सो मच यार. असंच प्रेम द्या. बाकी हा छोटासा काय बऱ्याच वेळ बोललो. आणि हे बॅकग्राऊंड मी का टाकलं माहिती आहे का, हे सगळं प्लेन बॅकग्राऊंड असं बोलतो, थोडंसं हे करतो आणि जरा व्लॉग करतो. तर ठीक आहे, जर आता काय पुढे लाईक वाईक करायला तुम्हाला मी बोलणार आहे. थोडं हे सगळे सेटल होते आणि मग मी परत ब्लॉगिंग कंटिन्यू करत. चला, टेक केअर, बाय. कारण की आता तुम्हाला हे अंबराचं घर का दिसते, कारण की मी सकाळी इकडे आलो होतो, तर तुम्हाला माहिती कृतिकाला डॉग बाईट झाला होता, तर तिचा 5th इंजेक्शन होता. तर मॉर्निंगला तिने इंजेक्शन इकडे घेतलं हॉस्पिटलमध्ये आणि ती तिकडे डायरेक्ट कल्याणला गेली. मी इथेच राहिलो, कारण माझं एक संडे मला मंथमध्ये काम करायचं होतं, तर आज मी इथेच वर्क केलं. आता मी हे सगळं बंद करीन आणि मी डायरेक्ट जाईन ते कल्याणला आणि पुढचं अपडेट देईन मी तुम्हाला जसं जसं असेल तसं. तर काळजी घ्या आणि परत एकदा हॅपी न्यू इयर. जर चुकून काय बोललो असेल, काय मागे पुढे झालं असेल तर सॉरी फॉर दॅट. ठीक आहे, टेक केअर, बाय बाय.